ऐकूया इयत्ता चौथीतील 19वी कविता, हे कोण गे आई. मित्रांनो, खरंच लहान मूल म्हटलं की प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने बघणार, नाही का? आणि मग आई असो, बाबा असो, मित्र असो, शेजारी असो, आजी असो, आजोबा असो, प्रत्येकांना कुतूहलाने विचारतो, आई हे काय ग? ऐकूया अशीच गोडशी कविता, हे कोण गे आई. ऐकूया तर. नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत, वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी, जांभळी अंधारी, मोडके देऊळ, त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई. चिंचांच्या शेंड्यांना, वडांच्या दाड्यांना, ओढोनी हालवी, कोण गे पालवी, कोण गे जोराने, मोठ्याने मोठ्याने, शिडगे वाजवी, पाखराला जवी, सारखी किती वेळ, ऐकू येती शिळ, सारखी किती वेळ, ऐकू येती शिळ, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई. वाळली सोनेरी, पाणी गे चौफेरी, मंडळ धरोणी, नाचती ऐकोणी, किती मी पाहिले, इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या, नदीत कापल्या, झाडांच्या सावल्या, नदीत कापल्या, हाका मी मारिल्या, वाकोल्या ऐकिल्या, हाका मी मारिल्या, वाकोल्या ऐकिल्या, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई. उरात धडधडे, धावता मी पडे, उरात धडधडे, धावता मी पडे, पळालो तेथून, कोण ये मागून, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई. काय मित्रांनो, आवडली ना कविता? मग चला सोबत म्हणूया.